नाही नाही राधाबाई, अगं माझी चूक आहे. अगं देवाबाईची काही चूक नाही. देवाबाई सांग ना. देवा, अरे देवा जेवून घे ना. जेवणावर राग कशाला काढतोय? चल ना जेवून घे ना. अरे देवा, मला तुझं दुःख कळतंय रे. मी स्वतः आई नाही झाले म्हणून काय झालं, पण तुझं बापाचं काळी तीळ तीळ तुटतं हे कळतंय रे मला. मी तुम्हा सगळ्यांना माझ्या समोर लहानाचं मोठं होताना पाहिले रे. मी तुम्हाला आईसारखी माया केली आहे रे. देवा ऐक ना माझं. ओके, हाच फक्त एक बाप नाही ग, एक भाऊ पण हरलाय. त्या भावावर हात उगारला मी. देवा अरे सांभाळ स्वतःला. देवा अरे रडू नको. स्वतः सांभाळ. अरे तू त्यांचा भाई येणार आहे. तूच रडला तर त्यांना कोण सांभाळणार? देवा देवा सांभाळ स्वतःला. हे बघ चल जेवून घे. चल, तू नाही जेवला ना म्हणून ती तिघं पण नाही जेवली आहेत रे. जेवले नाहीत नाही. सत्या, गब्बर, पांडे, सत्या. हा भाई, तुम्ही तिघही जेवला नाहीत. भाई भूक नाहीये आम्हाला. नक्की आज आपल्याला पण भूक नाही. ए भाई तू असं काय करतो? तू का नाही जेवणार? ए अक्के सांग ना भाईला. ए भाई चल तू जेवून घे. चल भाई तू जेवून घे. नाही सत्या, चला आपण काय पण उलट सुलट करायचं. आणि चुकी तुझी, आपली काहीच नाही. यावेळी आपण वागलो तसं भाई. ए सत्या, चला तो पारेख बिल्डर त्याला उचलायचा होता. पोलीस सिक्युरिटी फुल टाईट होती तरी पण तू त्याला उचलला. पोलिसांनी 3 महिने तुला तुडवला, पण साला तू आपला नाव नाही घेतला. अरे आपण मलेरियाने आडवा होतो. बस सोडणं जाऊ दे ना भाई. ही दोस्ती तुटायची नाही. ए सत्या, गब्बर, पांडे, असं पण एका ताटात जेवायचं. ओके, ताटाला. हा भाई ते बोल ना. लय जोरात बसली भाई. अजून दाट तडकते. गब्बर, पांडे, हे सगळं आहे ना त्या सटवीमुळे होत आहे. तिने जर का माझ्या राधाची परीक्षा घेतली नसती ना तर हे रामायण घडलंच नसतं. तिच्यामुळे समजा त्रास माझ्या या लेकरांना सहन करावा लागतो. खरी शिक्षा आहे ना तिला झाली पाहिजे. डॉली, गुड न्यूज आहे. फायनली मला डॉली म्हणायचं सोडून देणार आहेस? वेडी आहेस. अगं तुझी शिक्षा. तू मला सिरियसली शिक्षा देणार आहेस? ऑफकोर्स. डीन मोनिका शिरखंडे यांची आई आहे मी. हमने एक बार ठान ली तो... फिल्मीपणा नको. काय शिक्षा ते नीट सांग. पण ती शिक्षा तू कुठलीही कुरकुर न करता, कुठलीही हयगय न करता पूर्ण करायचीस. तू जे काही पण म्हणशील ना मी सगळं करेन. फक्त आता इथून पुढे कुठलाही ड्रामा न करता शिक्षा काय आहे फक्त तेवढंच सांग. आई शपथ. शिक्षेसाठी उतावेळ गुन्हेगार मी प्रथमच पाहते आयुष्यात. ओके. नाही, बोर आहे फार. ही नाही, ही जमणारच नाही तुला.
हा ही सोपी आहे, पण नको, नाही जमणार तुला, खरंच नाही जमणार. मला माहितीये तू ऑलरेडी शिक्षा काय करायची हे ठरवलेस. सांग. तू देवाबरोबर कॉफी प्यायला जायचंस. काय? अ कॉफी डेट विथ देवा. बोल. हॅलो डॉली, काय करतेस? कॅन यू प्लीज स्टॉप कॉलिंग मी डॉली? आणि साधारणतः कॉलेजमध्ये मी काम करत असते. आय मीन बिझी असते. किती वेळा सांगितलंय मी कॉलेजमध्ये असताना कॉल करत जाऊ नकोस. मी पण खूप बिझी आहे बरं. हे सांगायला कॉल केलायस का? नाही ग, तुझी तयारी कुठपर्यंत आलीये हे विचारायला फोन केलाय मी. कसली तयारी? कॉफी डेट विथ देवा. विसरलीस? कसं विसरू शकते मी? इतकी टेरिफिक शिक्षा ज्या माणसाला मी एक सेकंड सुद्धा सहन नाही करू शकत त्याच्याबरोबर तुम्हाला कॉफी डेटवर पाठवतेस. ट्रस्ट मी, जर का माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन असता ना तर मी. एनिवेज, मी त्याला फिनिक्स मॉल जवळच्या कॉफी शॉपमध्ये बोलवणार आहे. गुड, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. अगं, स्वतःच्याच मुलीला त्रास देताना किती आनंद होतोय तुला आई. हे सिम्पटम्स कशाचे आहेत तुला कळतंय का? हा मेंटल इलनेस असू शकतो. असू दे असू दे. म्हणजे अदरवाईज जर मला कोणी सांगितलं असतं ना की अशी आई असते तर माझा विश्वासच बसला नसता. पण आता माझाच एक्सपिरियन्स इतका मोठा आहे. तरीही मी तुझी आई आहे आणि कोणतीही आई आपल्या मुलाचं वाईट व्हावं असं कधी काहीही करत नाही. मी जे करतेय ते तुझं चांगलं व्हावं यासाठीच करतेय. आत्ता नाही पटणार तुला, वेळ आली की पटेल, पण आज ही शिक्षा तुला पूर्ण करावीच लागेल डॉली. स्टॉप कॉलिंग मी डॉली. तू शिक्षा दिलीस, मी शिक्षा एक्सेप्ट करायला पाहिजे ना. 2 फिनिक्स मॉल आहेत, कुर्ला, एक परेल. जर तो कुर्ल्याला आला तर मी परेलला, जर तो परेलला आला तर मी कुर्ल्याला. सो बेसिकली डॉक्टर मोनिका, यू आर स्मार्ट. जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटतं. What nonsense. God. जवा बघती आता कोण तडफडलं रे? डॉलीबाई. जवा बघतीस तू माझ्याकडे सत्य शर्ट दे. अरे जवा बघतीस हा डॉलीबाई. हॅलो, तुम्ही ऐकताय ना? हा हा डॉलीबाई. हा डॉलीबाई पडल्या. अरे वाचले वाचले. हा डॉलीबाई. काय चाललंय तिकडे? हा हा बोला आता बिंदास बोला. हा गप्पा मारायला फोन नाही केलेला मी. आज संध्याकाळी फिनिक्स मॉलच्या जवळच्या कॉफी शॉपमध्ये भेटूयात. आपण खरंच? ऑब्व्हियसली ना, दुसऱ्या कोणाला तरी बोलवायला मी तुम्हाला फोन का करेन? हा अगदी बरोबर. आपण पण तेच म्हटलं की तुम्ही उगीच दुसऱ्या कोणाला कशाला फोन माराल. मारा.
एनिवेज संध्याकाळी 6 वाजता भेटूया. वेळेत या. होय अहो, वेळेच्या आधीच पोहोचतो आपण. हा फिनिक्स मॉल ना, कुर्ला ना. हॅलो डॉलीबाई. हॅलो हॅलो. ए सत्या, एक गब्बर अक्के. ए सत्या गब्बर. कॉफी कॉफी बॉयचा फोन होता. डॉली पहिला बोलवले. डॉली बॉयचा फोन होता. कॉफी मारायला बोलवलं आपल्याला 6 वाजता. होय. पण तुला कसं कळलं? त्यांनी फोन मारला ना आपल्याला. काय बोलतो? होय. तुलाच का फोन मारला? काका, अगं भाई, त्या डॉली बाई जे कळत नाही. अगं आपला भाई डॉली बाई. पहिल्या धाराच्या प्रेमानं साला, पहिल्या धाराच्या प्रेमानं साला, कालीच केलंय बा. ही पोरी साजूक तुपातली, हिला मावऱ्याचा लागलाय ना. ही पोरी साजूक तुपातली, हिला मावऱ्याचा लागलाय ना. अरे ही पोरी साजूक तुपातली, हिला मावऱ्याचा लागलाय ना. ही पोरी मॅडम, तुम्ही मला बोलावलात? हो. काय झालं मॅडम? यू आर लुकिंग डिस्टर्ब्ड. टेन्शन आहे काही? डोंट वरी मॅडम. दीर्घ श्वास घ्या, सोडा. झालं? मला कळतच नाही. काय गाणी असतात आजकाल, काही अर्थ नाही, काही नाही, युजलेस. अहो मॅडम, सगळी गाणी वाईट असतात असं नाही. काही गाणी खूप चांगली असतात, एकदम वेड लावतात. कुठली? जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, मला रिलॅक्स. आपण कामाचं बोलूयात. बसा. येस मॅडम. डॉक्टर सचिन, आज संध्याकाळी 6 वाजता तुम्ही काय करताय? काय नाही मॅडम, आय एम कम्प्लिटली फ्री. तुम्ही म्हणत असाल तर. माझं एक काम आहे तुमच्याकडे. ओके. आज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला फिनिक्स मॉलला जायचंय, तिकडच्या कॉफी शॉपमध्ये. फिनिक्स मॉल कॉफी शॉप मध्ये? परळच्या? नाही, कुर्ल्याच्या. कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये? आज संध्याकाळी 6 वाजता. ओके. तुम्हाला कुठे जायचंय? रूम नंबर 13 लेक्चरला जायचंय. अहो आत्ता नाही, आज संध्याकाळी तुम्हाला कुठे जायचंय? मला कुठे नाही जायचंय संध्याकाळी मॅडम, मी फ्री आहे. मी सांगितलं ना तुम्हाला. अहो पण मी पण सांगितलं ना तुम्हाला. मी पण सांगितलं ना की आज संध्याकाळी तुम्हाला फिनिक्स मॉल मध्ये जायचंय, कुर्ल्याच्या. सांगितलं ना मी. I'll try it again. आज संध्याकाळी 6 वाजता कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलच्या कॉफी शॉप मध्ये जायचंय तुम्हाला. रिपीट दिस आफ्टर मी. आज संध्याकाळी 6 वाजता फिनिक्स मॉल मध्ये कुर्ल्याच्या जायचंय तुम्हाला. मला नाही, तुम्हाला. मला नाही, तुम्हाला. कसं आहे, आज संध्याकाळी 6 वाजता कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलच्या कॉफी शॉप मध्ये जायचंय तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला. कळलं?
इज इट क्लिअर? कॉन्फिडन्स डॉक्टर सचिन, कॉन्फिडन्स. ओके गॉट इट. आज संध्याकाळी 6 वाजता कॉफी शॉप मध्ये जायचंय, कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये मला. हा करेक्ट. तिथे ना तुम्हाला देवा भेटणार आहे. देवा? मॅडम तू देवा कसला? अरे देवा आहे मॅडम, नको प्लीज. रिलॅक्स रिलॅक्स डॉक्टर सचिन. दीर्घ श्वास घ्या, सोडा. हा बरं वाटतंय? देवाला भेटायचं एकदम कूल, ॲटिट्यूड कॅज्युअल, असं सहजच आपली भेट झाली असं दाखवायचंय. म्हणजे कोइन्सिडन्सलीच आपण भेटलो असं. ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, त्याची सगळी माहिती काढून घ्यायची. सगळी माहिती? देवाची सगळी माहिती? कसली माहिती मॅडम? गुड. आय वॉज एक्सपेक्टिंग दिस, म्हणून मी तयारी केली. हे 4 प्रश्न लिहिलेत मी. हा, हे त्यांना विचारायचे आणि सगळी त्याची माहिती काढून घ्यायची. हो ओके. ओके नाही, हे पाठ करायचे. हा कागद त्याच्या समोर नाही घेऊन जायचा आहे आपण. हे मनातल्या मनात पाठ करतो ना आपण तसे. ओके मॅडम. एक काम करा, तुमचा फोन चालू ठेवा. मला तुम्ही कॉल करा आणि मी तुमच्या बरोबर कॉलवरती असेल. ओके, सो आपला फोन चालू असेल, मी तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्ही त्यांना विचारा. हा, असं आपण माहिती काढून घेऊ. इज दिस ओके? येस मॅडम. एनी प्रॉब्लेम? नो मॅडम. गुड. मॅडम या, पाणी पिऊ? हा ऑफकोर्स. Confidence, Sachin, confidence. I know you can do it. येस मॅडम. All the best. आता काय घालावं काय कळत नाही. डोक्याचा पार किमा झालाय. ए भाई, हा ट्राय मारतो काय? एकदम लेटेस्ट फॅशन आहे. चांगलं दिसेल. नाही रे, काय हे बुजगवण्यासारखं दिसतंय. असं आहे काय? नको, दुसरं दे. ए बाय बाय, हे ट्राय कर. आणि हे बघ, हे त्याच्यासोबत ट्राय कर. जा. वा, चांगलं वाटतं कर. काय सवालच नाही. त्या कोकम सरबतात बुडवल्यासारखं वाटतं ना. हे बघा, दुसरं दे. बाय बाय, हे घे व्हॅनिला आईस्क्रीम घे. हे घे. हा भाई, आज चटका एकदम. एक नंबर फॅशन भाई. हा ट्रेंड फेमस होणार भाई. चांगलं ना? अरे नक्की ना? आपल्या सगळी आवडली. बस आता पण घालून जा. जा असा जा. वर कुर्ता आणि खाली भोंगळा. आता चालला त्याचा काय? अरे इकडे बघ, त्रिष्ट नको लागायला का म्हणजे लेकराला. थांब, आले मी, आले. अरे काय कमाल दिसतोय. अरे बाई, काय चिकना दिसतोय रे तू. माझा तर विश्वासच बसत नाही. सॉलिड. काय म्हणतो बाई, तुला तर कुठलीही पोरगी पटणार. तू चिकना दिसतोस रे. आपण नाही चिकना दिसत ना. आपल्याला नाही पोरगी पटणार. अरे गब्बर, आपला गब्बर खूप चिकना. हा 100 चिकना आपला गब्बर. मिळणार रे तुला पण पोरगी मिळणार. ए भाई, तू हे डॉक्टर की आणि सगळा कॉलेज वगैरे सगळं सोडून दे.
तू फिल्म लाईन मध्ये घुस. काय म्हणतो रे? आपण भाईवरती पिक्चर काढू. बेस्ट आयडिया. हा म्हणजे भाई हिरो आणि डॉलीबाई हिरोईन. माझं तर नाव पण ठरलंय. यहा पहार वहा खाई. डॉलीबाईला घेऊन जाणार देवा भाई. हा, हे घे हे घे. चांगल्या कामाला चाललोय ना आपण, मग दही साखर खा. काय पण झालं तरी डॉलीबाईला उचलून इकडं आणायचंच.